विठ्ठला 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 तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना ओ पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया हे दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने दास तुम्ही पुढे सरका तुम्ही सरका पुढे सरका पुढं सारखा थोडस बसून घ्यायचे इकडले इकडले पुढे या पुरुष मंडळी पुढे या अलीकडे सर या बाजूचे या अरविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशया
बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज कालीचे कीर्तनाने होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, भक्त मंडळी, भाविक, भजनी, मातृशक्ती, लहान थोर सर्वांनाच या व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे। शांत बसायचं आहे, कोणालाही बोलू नका आता कोणीही। 1 तास वेळ द्या, फक्त मला बोलायचं, बाकी मग तुम्हीच बोलायचं। शांत आहे। काल्याचा प्रसंग आहे। खुश झाले आता। भगवान कृष्ण परमात्मा आज आपल्या सेवेचं फळ काल्याच्या रूपाने देणार आहे, आपल्या सर्वांना प्रसाद मिळणार आहे। या प्रसादाचे अधिकारी कोण आहेत? संतांनी सांगितल्यासारखं काल्याचे अधिकारी कोण आहेत? प्रसादाचे अधिकारी कोण आहेत? प्रसिद्ध आहेत ते काल्याचे अधिकारी आहेत की नाही माहीत नाही। काही लोकांना असं वाटते की जे जे प्रसिद्ध आहेत ते काल्याचे अधिकारी आहेत, परंतु वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे की प्रसिद्ध झाल्यानं काला मिळत नाही, पण शुद्ध झाल्यावर काला मिळाल्याशिवाय राहत नाही। म्हणून काल्याचे अधिकारी प्रसिद्ध असलेले का शुद्ध असलेले? काल्याचे अधिकारी शुद्ध असलेले। मग ते गरीब राहो, श्रीमंत राहो, प्रसिद्ध असो की नसो, वैभव असो की नसो, प्रतिष्ठा असो की नसो, समाजामध्ये मान सन्मान असो की नसो, मोठेपणा असो की नसो, पण काय असणं आवश्यक आहे काल्यासाठी? शुद्ध असणं आवश्यक आहे। संसारातला मान सन्मान, संसारातले काही सुख आराम, संसारातली प्रतिष्ठा, पद पदवी
हे मिळविण्यासाठी प्रसिद्धीची गरज आहे, प्रसिद्ध असणं आवश्यक आहे. त्याच्याही पेक्षा अति आवश्यक आहे परमार्थामध्ये शुद्ध असणं, प्रसादाचे अधिकारी बनण्यासाठी. शुद्धाचा अर्थ काय आहे? शुद्ध म्हणजे नेमकं काय? अंतर्बाह्य शुद्धी असं भगवद्गीता सांगते, शास्त्र सांगते. आत शुद्ध, बाहेर शुद्ध. माऊलीनं काही ओवी लिहिलेल्या आहेत, ओव्या लिहिलेल्या आहेत की बाह्यशुद्धी सर्वांनाच दिसते, सर्वांकडे आहे, पण अंतरशुद्धी माहीत नाही, त्याची काही फोटो निघत नाही. बाहेरून किती नटलेलं आहे, किती सजलेलं आहे, किती शृंगार केलेला आहे, याचा फोटो निघते. तर तुमचा निघालेला आहे फोटो याच्यामध्ये आता, परंतु अंतरशुद्धीचा परिचय काय, त्याचा फोटो निघत नाही. आणि अंतशुद्ध नसताना बाह्यशुद्धी म्हणजे विटंबना आहे. माऊलीने ओवी लिहिली, गाढव तीर्थी नानिला मृत जैसा शृंगारिला, कडू दुधिया माखिला गुळी जैसा. दृष्टांत देतात. गाढवाला गंगेमध्ये आंघोळीला घेऊन गेलं, मंत्र म्हणून त्याला आंघोळ घातली. गंगे चमुनी चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु वगैरे. गाढवाला आंघोळ घालून बाहेर काढलं गंगेच्या की त्यांनी उखंडे शोधायला सुरुवात केली. ज्या उखंड्यामध्ये कचरा आहे, राख आहे, घाण आहे. कशासाठी? लोळण्यासाठी, लोळण्यासाठी. गाढवाचं गंगेत स्नान घालणं काही कामाचं नाही. गाढवाला गंगेत स्नान घालणं काही कामाचं नाही. एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत आहे, मड्याला शृंगार करणं काही कामाचं नाही. मरून गेले, त्याला पावडर लाव, लिपस्टिक लाव, काजळ लाव, मड्याला दागिने घाल, काय कामाचं? मृत जैसा शृंगारिला, मड्याला शृंगार केला तर काही कामाचं नाही. तिसरा दृष्टांत देतात. मराठी भाषेमध्ये त्याला दुधग म्हणतात. दुधग है ना, कद्दू. कडू दुधग आहे आणि त्या कडू दुधग्याला गुळाचा लेप दिला वरून, पुरं गुळ असं पातळ करून जरा गुळाचा लेप दिला, तर वरून गोड, मधून कडू. कडू आहे. तर गाढवाची आंघोळ, मड्याचा शृंगार, दुधग्याला दिलेला गुळाचा लेप, हे तीन दृष्टांत लक्षात आले असतील. हे जसं व्यर्थ आहे, हे तिन्ही गोष्टी
जशा व्यर्थ आहेत, तसं बाहेर कितीही नटलं आपण, माळी घातल्या, शृंगार केला, गंध लावला, स्वच्छ राहिलं, कपडे उंची कपडे घातले, हे सगळं केलं, आणि मधून अंतकरणामध्ये जर कपट असल, शुद्धी नसल, द्वेष, ईर्षा, मत्सर, भेद, वैर, विरोध, कपट, छळ, अशुभ कामना, वासना, हे सगळं मध्ये भरून आहे, तर हे गाढवाला आंघोळ घातल्यासारखंच आहे, मड्याचा शृंगार केल्यासारखंच आहे, आणि दुधग्याला गुळानं माखल्यासारखं आहे. म्हणून शुद्ध तेव्हाच शुद्ध असं प्रसिद्ध होते, सिद्ध होते. शुद्ध म्हणायचं सिद्ध केव्हा होते? जेव्हा आतून शुद्ध होईल. तर काल्याचा अधिकारी कोण? शुद्ध कोणता शुद्ध? अंतर्बाह्य. अंतर्बाह्य. तसं मधून शुद्ध राहून बाहेरून बी घाण केलं तर जमत नाही ना. अंतर्बाह्य शुद्ध असलेलाच जीव काल्याचा, प्रसादाचा, परमार्थाचा, देवाचा, दर्शनाचा अधिकारी आहे. म्हणून आज आपणाला ते अधिकार मिळवायचा आहे की जे परमार्थिक अधिकार आहे. व्यवहारातला अधिकार वेगळा आहे ना. व्यवहाराच्या अधिकारानं सत्ता मिळते आणि परमार्थाच्या अधिकारानं सत्य मिळते. व्यावहारिक अधिकारानं सत्ता मिळते. सत्ता म्हणजे आमदार होऊ शकता, खासदार होऊ शकता, सरपंच होऊ शकता, पाटील होऊ शकता, कलेक्टर होऊ, हे सगळे काय? हे सत्ता आहे. व्यावहारिक अधिकारानं, व्यावहारिक प्रसिद्धीनं सत्ता मिळते आणि पारमार्थिक अधिकारात आलं की सत्य मिळते. आणि सत्य हेच प्रसाद आहे, सत्य हेच काला आहे, सत्य हेच ब्रह्म आहे, सत्य हेच नारायण आहे. म्हणून व्यावहारिक सत्ता नाही तर पारमार्थिक सत्य. तर हे जे परमार्थ आहे, कीर्तन, भजन, कथा, गायन, शिवकथा, भागवत कथा, देवी भागवत कथा, रामायण कथा, जे जे काही असेल ते पारमार्थिक सत्य प्राप्त करण्यासाठी आहे की व्यावहारिक सत्ता प्राप्त करण्यासाठी आहे? एक बार विचार करा. कशासाठी आहे? दोन गोष्टी ठेवलं तुमच्यासमोर, व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्य. त्या दोन्हीपैकी कोणतं प्राप्त करण्यासाठी परमार्थ आहे? सत्य, परमार्थिक. लक्षात यायले ना सर्वांचे? परंतु काळाचा ओघ असा आहे की दिशाभूल झाली, ज्याच्यामुळे सत्य प्राप्त होते. त्या अधिकाराचा गैरवापर करून सत्ता, व्यावहारिक सत्ता प्राप्त करण्यासाठी लावलं. किती मोठी भूल झाली, चूक झाली आणि अपराध भी झाला. आम्ही तुम्ही सगळे त्याच्यातलेच. ऐकायलाच हे बरं वाटते, फक्त ऐकायलाच बरं वाटते. हे करायला तेच बरं वाटते. ऐकायला हे बरं वाटते आणि करायला तेच बरं वाटते. मला, तुम्हाला सगळ्यांनाच. ज्या अधिकारामुळे अमृत प्राप्त करणं शक्य होतं, त्या अधिकाराचा वापर
आंबील मिळविण्यामध्ये लावला केला, तर हे भूल आहे की नाही? किती मोठी भूल आहे. ज्या अधिकाराचा वापर सत्य प्राप्त करण्यासाठी होता, शाश्वत मिळविण्याचा होता, त्याच अधिकारानं नाशवंताला प्राप्त करणं हे किती मोठी भूल आहे. किती मोठं अपराध भी आहे, भूल आहे, गुन्हा आहे. चिडिया चुग गई खेत, कणसं आलेले ज्वारीनं घनदाट भरलेलं शेत सोडून दिली आणि बरड रानामध्ये गेली चिमणी, तर चिडिया चुग गई खेत. खेत. तसं आमचं परमार्थामध्ये झालेलं आहे. पारमार्थिक सत्य प्राप्त करण्याऐवजी व्यावहारिक सत्ता मिळविण्यासाठी परमार्थात आलो. विषय माझा तोच असतो, पण शब्द वेगळे असतात ना दरवेळेस, की नसतात? आहेत ना. त्याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. मग ते सत्य मिळविण्यासाठी आणि काय करावं लागतं? सत्य मिळविण्यापेक्षा सत्ता मिळविण्याच्या मागं आम्ही लागलो. का मिळत नाही सत्य, याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे. विठ्ठल त्याचं कारण शोधूत आपण. कशी सुरुवात करू मी विचार करलो. आपण जे परमार्थ करतो, कोणीही अभक्त नाही. अभक्त असलं तर कीर्तनाला येत नाही. सगळे भक्त आहेत आलेले. परंतु भक्ती करत असताना सगळ्याच भक्तांना, जेवढे जमलेत ते सर्वांना योग्य दिशा मिळालीच अशी भक्ती नाही. म्हणून सत्य हाताला येत नाही. काय करावं? आज जगाच्या पाठीवर सगळ्यात वेगवान पक्षी कोणता आहे? गरुड. गरुड नावाचा पक्षी आहे. त्याची उड्डाण, त्याचा वेग दुसऱ्या कोण्याही पक्षामध्ये ते नाही. कोण्याही पक्षात नाही. BJPत नाही. ते नव पक्षी म्हणजे उडायचे पक्षी. परंतु दुर्दैव असं आहे की त्या गरुडाचे दोन्ही डोळे आंधळे. वेग आहे, धावू शकतो, उडान मारू शकतो, परंतु अडचण काय आहे? आंधळा गरुड आहे. आमच्या परमार्थामध्ये, भक्तीमध्ये, आस्था ठेवण्यामध्ये, भावुकपणामध्ये, भाविकपणामध्ये वेग भरपूर आहे, परंतु आंधळेपणाची भक्ती आहे. आमचा प्रवास चालू आहे, परंतु चाललंय कोणीकडं याचा पत्ता अजून नाही. पूर्वेला आहे का पश्चिमेला आहे, आंधळ्याला काय पत्ता आहे? आमची भक्ती भरपूर मोठी आहे, परंतु चालली आहे कोणीकडं, संसाराकडं की देवाकडं, आंधळ्याला काय माहीत? दिशा कोणती आहे भक्तीची?
वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही भक्ती करतो. आता आपल्या इथं कितीतरी आहेत, बैठक आहे, स्वाध्याय आहे, स्वामी समर्थ आहे, अजून कितीतरी असे आहेत ना. जबरदस्त आहे सगळं, नेम आहेत, नियम आहेत, परंतु चालले कोणीकडं, देवाकडं की संसाराकडं? कोणत्या उद्देशानं आम्ही करालोत? ज्याला डोळे असतील ते कोणत्याही संप्रदायात राहू, ते देवाकडे चाललेली भक्ती आहे. आणि ज्याला डोळे नाहीत याचा परिचय, जे संसारासक्ती, विषयासाठी, संसारासाठी, व्यावहारिक सत्तेसाठी जर करत असेल तर ते आंधळ्याची भक्ती आहे. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. हजारो लोक कीर्तनाला ऐकायला आहेत. हजारो म्हणण्यापेक्षा कुठं कुठं तर लाखानं आहेत की नाही? लाखानं संख्या आहे ऐकणाऱ्याची. पण सांगणारा, कीर्तन सांगायला आहे देवासाठी की की कोणती भक्ती आहे? डोळ्याचा गरुड आहे की आंधळा गरुड आहे? आंधळा. आंधळ्या गरुडाची भक्ती. भक्ती खूप जोरात आहे, वेग खूप आहे, लाखो लोकांना झोकवू शकते, बोलू शकते, थांबवू शकते, रडू शकते, हसवू शकते. परंतु कोणीकडे चालली असेल भक्ती? कशासाठी करत असाल? देव मिळावं म्हणून कथा सांगत असाल काय? देव भेटावं म्हणून कीर्तन करीत असाल काय? देव भेटावं म्हणून भजन करीत असाल काय? देव भेटावं म्हणून चाल म्हणत असाल काय? देव भेटावं म्हणून सगळ्याच घेऊत होतं. कशा मला सोडाय नाही तर तुला काय सोडायचं? हे जेवढं काही करायलंय ते काय काय भेटावं म्हणून? आता तुम्हाला असं सांगलं तर किती राग येत असेल. आम्ही आंधळी आहो का? बरं, तुमचे डोळेवाले आहो, जाऊ दे. नुसतं समजून घेतल्यानं डोळे नसतात. ते योग्य मार्ग असेल तर तुम्ही डोळ्याचे आहो, आंधळीच आहे. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. आंधळी सकळ बहिर. सगळे आंधळे आहेत. आंधळे लोकांकडे बघून तुकोबरायला खंत वाटली. आणि मग त्यांनी विचार केला की असं जर आम्ही भक्ती केली तर ते आंधळी भक्ती होते. आंधळ्याशी आंधळा पंथ विचारी. आंधळ्याला आंधळ्यानं मार्ग विचारला, कोणीकडे जाते रस्ता, आणि आंधळ्यानं आंधळ्याला सांगितला इकडं जातो. कोणीकडे जाईल? सांगणारा आंधळा, पुसणारे आंधळा. आंधळे. पोहोचल का घरला? देवापर्यंत जाईल? दिशा भूल झाली, भटकून गेला समाज. पैसे अडक्यासाठी देवदेव करणारा माणूस
तुम्हाला देवाकडे घेऊन जाईल कसा? त्यालाच रस्ता माहीत नाही, त्यालाच पत्ता नाही. राग आळवितो नाना, काय गातो गातो काय ते कळेना. वरती करोनिया तोंड, हाका मारीशी प्रचंड. बघा, आशा धरोनिया मनी, काही देईल म्हणोनी. हे सगळं करणं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की असल्या आंधळ्याच्या मागं लागलं तर तुमचा उद्धार कसा होईल, काला कसा मिळेल? मग कोणाच्या मागं जावं? तर या जगामध्ये डोळस, सर्वज्ञ, प्रत्येक गोष्ट ज्याला समजते असा एक परमात्माच पूर्ण आहे. बाकी सगळे अल्पज्ञ आहेत, अपूर्ण आहेत. कोण आहे जगात? सगळ्यात एक परमात्माच पूर्ण आहे. तुम्हाला आम्हाला ज्ञान आहे, पण कोणत्या तरी एका विषयाचं ज्ञान असेल ना, बाकी सगळं ज्ञान कुठं आहे का? गाण्याचं ज्ञान असेल तर वाजवायचं नाही, वाजवायचं असेल तर गाण्याचं नाही. ते दोन्ही असलं तर बोलायचं नाही, बोलायचं असलं तर दोन्ही नाही. दाताचा डॉक्टर असेल तर कानाचं कळत नाही, कानाचं कळलं तर नाकाचं कळत नाही. एक एक ज्ञान आहे सगळ्यांना. सर्वज्ञ आहे कोणी जगात? आणि सर्वज्ञ नसल्यामुळे कोणाचंही मत निर्दोष राहू शकत नाही. लक्ष देऊ नये का? तुमचं आमचं मत आहे, आपणाला ठीक वाटायलंय, परंतु सर्वज्ञता नसल्यामुळे ते मत निर्दोषच आहे असं नक्की सांगता येत नाही. आता तुम्ही ह्या माणसाबद्दल जे काही समजता तुम्ही ते उगा आपली मानसिकता आहे की काही सत्य आहे? खोटं बी राहू शकते, आपण समजलेलं खरं बी राहू शकते. का तर सर्वज्ञ नाही आपण. मग असा सर्वज्ञ कोण आहे? एक परमात्मा आहे. मग आपण निर्दोष मत कोणाचं आहे आता? देवाचं. सर्वज्ञ असल्यामुळे आपल्यापाशी एक आहे, एक नाही, कोठे काही खोटे काय? कोठे काही. एक आहे तर एक नाही. चला तर मग आता निर्दोष मत ज्याचं आहे त्याच्या मागं जावं का? कोणी बी हे आंधळे सांगत बसतील त्याचं ऐकून त्याच्या मागं जावं? कोणाच्या मागं जावं? आपलं हित कोणाच्या मागं गेल्यावर होईल? आणि आपण चालत कोणाच्या मागं? रोज एक गुरु तयार होते, रोज एक मार्ग सांगते, रोज आम्ही एक साधना करीत राहतो. कधी पोहोचलं तर तिथपर्यंत. म्हणून निर्दोष मत काय आहे? तर ते निर्दोष मत आहे शास्त्र. आणि ते निर्दोष मत संतांनी मान्य केलेलं आहे, भगवद्गीता. तस्मात् शास्त्रम प्रमाणम. ते भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये स्वतः सांगतात अर्जुनाला, हे अर्जुना, इकडे तिकडे जाऊ नको, ते निर्दोष नाही, काही ना काही त्याच्यामध्ये दोष आहेत. म्हणून काय कर, ते सगळं सोड. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. माझ्या मागे या. आणि तेच उपदेश, तेच संदेश दुसरीकडे न भटकता माझ्या सिद्धांतावर चला, असं आजच्या अभंगामध्ये महाराज सांगतात. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी
जबरदस्ती नाही, इच्छा असेल तर या, जुलूम नाही काही. तुम्हाला जबरदस्ती करून आम्हाला काही फायदा काहीच नाही. तुमचं हित असेल तर याल तर या, आग्रह नाही. याच या तुम्ही एक बार बघाच तर बघा, आमची दीक्षा तर घेऊन बघा एक बार येऊन बघा. तर असं नाही, याल तर या, नाहीतर जाऊ वाटेल तिकडे जा. जबरदस्ती नाही, जुलूम नाही. जुलूम कोणाला करावं लागते? ज्याच्या जीवनामध्ये ते करण्यामध्ये काही स्वार्थ असेल त्याला जुलूम करावं लागते. एक बार तुम्ही घेऊन तर बघा. नाही मग पटल्यावर मग तुम्हीच आमच्या मागे लागता. तसं नाही, जुलूम नाही त्याच्या. याल तर या, आणि कोणीही या. यारी यारी लहान थोर याती बलत्या नारी, नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. सर्वांनी याव. यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही. यारे यारे आवाहन केलं, माझ्या मागे या, माझ्या मागे या. कोण सांगाले? नारायण महाराज. माझ्या मागे कशाला येतात? फकीराच्या मागे. परमात्मा सांगालाय, कृष्ण सांगालाय त्या गोकुळच्या गोपाळांना, मित्रमंडळी, युवा, तरुण, या सर्वांना आवाहन केलं त्यांनी. बालमित्र मंडळी होती त्यांची. किशोर वयातील सारे गोपाळ होते. त्यांना आवाहन केलं. का? पोरायलाच बोलविलं. कारण काय आहे त्याचं? पोरांनाच घेऊन काम केलं त्यांनी. त्याचं कारण आहे, ज्याच्यामध्ये कार्यक्षमता आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये अजून दुसरं काहीही भरलेलं नाही, कोरा आहे. लेकराईला संस्कार देणं म्हणजे कोऱ्या कागदावर लिहिणे, आणि म्हाताऱ्याला सांगत बसणं म्हणजे लिहिलेल्या कागदावर लिहित बसणे डबल. काय ओळखू येणार आहे अक्षर? याचं पहिलंच लिहून आहे, आणि ते बी चुकीचं लिहून बसले आधीच. आता काय करा? ते काही आपली पार्टी सोडणार, दुसऱ्याचं काही ते ऐकणं. पार्टी म्हणजे आपलं मत, आपला अभिप्राय. अन्यथा घेऊ नका पार्टी पार्टी म्हणून. आधीच बदनाम आहो मी इकडं. चुलीला लाकडं लावता की नाही तुम्ही, तर ते पेटण्यासाठी म्हणून काही मोठे लाकडं लवकर पेटत नाही म्हणून त्याच्या संग संग काय करतात? बारके काटकं लावते. कशासाठी? पेट घेण्यासाठी. मोठ्याला पेटवायचं असेल तर बारक्याची गरज आहे की नाही? नुसतं खोडालाच काडी लावलं तर ते पेटच ना. ऐकच ना कोणाच. त्याचं आपलंच खरं, तोट आणि चुन्ना तेच आपलंच. ऐकच ना कोणाच खोड. म्हणून त्याला पेटविण्यासाठी याला संग घ्यावं लागते, बारक्याला. मग पेटवत असताना आधी जाळ कोणाला धरते? बारक्याला धरते. तसं आता काही चांगलं शिकवायचं असेल तर आधी संस्कार कोणाला जडतात? निब्राला काय लवकर संस्कारला जडणार? आता बैलायचं तुम्हाला माहीत आहे, ते कवळे व्यसन घातलेले जरा असं ओढलं की मागं सरकतात. काही काही बैल पाय लावून कासरा ओढला तरी तिकडंच गाडी. असं
कृष्णाला माहीत होतं की जर मंदिर निर्माण करण्यापेक्षा आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर समाज निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते समाज निर्माण करायचं असेल तर तरुणांना, किशोर वयातील लेकरांना घेऊन करणं अति आवश्यक आहे. हे ज्ञान हे कोण दिलं आपल्याला? कृष्णानं दिलेलं आहे. काही गोष्टी अशा आहेत की घडण्याच्या आधीच त्याला घडवावं लागतं. याच्याकडून काहीही वाईट घडलं नाही, त्याच्या आधी याला घडवलं तर पुन्हा काही घडणार नाही. आता सगळं घडून गेलं, काय द्यावं त्याला? अशी पद्धत कृष्णानं दिलेली आहे. म्हणून बाल संस्कार केंद्र असं म्हणतात. काय म्हणतात? आणि ते बाल संस्कार केंद्र देणारा बी या शास्त्राचं मत घेऊनच द्यावं लागते. स्वतःचं मत मांडलं तर मग ते बालसंस्कार केंद्र बालसंस्कार आहे, पण देणारा निबरच आहे. म्हणून ते चुकीचं होऊन जाते. सज्जनो, अनादि सनातन असा धर्म आहे वैदिक धर्म. कोणता धर्म? वैदिक धर्म. ज्याची तारीख नाही, ज्याचं ईश्विशन नाही. कुठलेही मतपंथ निघाले असतील तर त्याला एक प्रणेता आहे त्याचा, आणि त्याचं ईश्विशन आहे. कुठलंही मत, कोणी 25,000 वर्षाचं आहे, कोणी 2026चं आहे. कोणतं? काही मतं आहेत ना. आता हे ईश्विशन ख्रिस्तू शक म्हणतात ना, म्हणजे कोणत्या मताचं हे ईश्विशन आहे? आता आपण जे चालवतो आपल्या ह्याच्यामध्ये कोणाचं आहे? ईसाई लोकांचं आहे ख्रिस्तू शक. 2026 हे जे वर्ष चालू आहे हे कुठल्या पंथाची ही सुरुवात झालेली आहे? 2026 ईसाई. बरोबर आहे. हो. अशा प्रत्येक पंथाला एक तारीख आहे, संवत्सर आहे, ईश्विशन आहे. वैदिक धर्माचं ईश्विशन उठून सांगा, कोणाची हिंमत आहे? आणि त्या वैदिक धर्माचं अनुसरण वारकरी संप्रदाय करतात. वारकरी संप्रदाय हे सनातन आहे. व्यक्तीपासून निर्माण केलेलं काही असो, मत असो, संस्था असो, व्यवस्था असो, निर्दोष राहत नाही. आणि जे अपौरुषेय आहे, ज्याच्यामध्ये पुरुष व्यक्तीचा संबंध नाही, स्वयंभू सनातन धर्म आहे, ते निर्दोष आहे. त्याच्यामध्ये दोष नाही. समजते की नाही, की किती लोकांना समजते मला माहीत नाही, पण सांगायचं प्रयत्न तर चालू आहे आमचा. वैदिक धर्म श्रेष्ठ कनिष्ठाचा विचार नाही, सनातनाचा विचार आहे, निर्दोष आहे. चला, अजून एक विचार तुम्हाला सांगायचा असेल. एवढे जे काही मत पंथ आहेत आपले, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं आपली उपासना करते. वेगवेगळं, कोणी ओम शांतीत जाते, कोणी बैठकीत जाते, कोणी स्वाध्यायात जाते, कोणी भजनात जाते, कोणी अलग 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 अलग. हे सगळं आहे ना. बदलत राहतात माणसं. हे बरं नाही मग ते बरं नाही मग ते. आता हे मतपंथ बदलाव आपलं बरं व्हायचं असेल तर की आपला स्वभाव बदलाव. स्वभाव बदलाव. काय बदलाव? आणि स्वभाव बदलणाऱ्याला पंथ बदलायची गरज नाही. आणि दुसरे मज नाही आता. आणि दुसरे मज नाही आता. आणि दुसरे मज नाही आता. आणि दुसरे मज नाही आता.
काय बदलायची गरज आहे? स्वभाव बदलाव की काय बदलाव? आम्ही पूजा पाठ बदलतो, देव देवता बदलतो, महाराज बदलतो, गुरु बदलतो, मंत्रच बदलतो, वेगवेगळ्या उपासना पद्धती बदलतो, परंतु काय बदलत नाही. आणि गरज कशाची होती? तेच राहून गेलं. आता काय उपयोग? कोणता बी देव धरला आणि कोणता बी पंथ धरला आणि स्वभाव बदलला गेला तर काय उपयोग? फायदा काय होईल? आणि स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला तर मत पंथ बदलायची, महाराज बदलायची गरज नाही. नेहमी सांगतो ना मी एक गोष्ट, की एक बेखूब म्हणायचा होता एका गावामध्ये. वागणं तसं होतं, त्याला लोक काय म्हणत होते? बेखूब म्हणत होते. त्याचे पोरं मोठे झाले, गावातले लोक त्याला हाक मारायचं असलं तर त्याच नावानं हाक मारायचे. ओ बेखूब मामा, त्यानं बी हो म्हणायचं. सवय होऊन गेली. पोरायला वाटलं की आपल्या बापाला बेखूब नाव आलंय, लाज वाटू लागली, त्यांना अपमान वाटू लागला. त्या पोराने विचार केले की आपल्या बापाचं नाव बदलाव तर काय करावं? तर आपण ह्या गावातून दूर जिथं बापाचा परिचय नाही अशा प्रांतामध्ये जाऊन राहू, थोडंसं दूर हो. म्हणून ते सोडून, गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन राहिले. ते आहे की नाही? नांदेड जिल्हा सोडून लातूर जिल्ह्यामध्ये जाऊन राहिले. त्या गावामध्ये आता कोणी बेखूब म्हणणं गेलं, कशाला म्हणतात आता? बदललं नाव. पोरायला खुशी वाटली की आपल्या बापाचं नाव बदललं. मग ते त्या गावाला, ते राहिलेल्या गावाला एक नदी होती. त्या नदीला चलमा होता. त्या चलम्याचं पाणी भरत होते लोक गावातले. सकाळी सकाळी हे 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 म्हणजे बेखूब वॉकिंगला निघला. सकाळी वॉकिंग सध्या वॉकिंगला चालले ना. ते गेला, जात 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 त्या चलम्यापाशी पोहोचला पाण्याच्या, आणि पायामध्ये बूट तसाच आहे. त्या चलम्यात पाय सोडलाय, थंड लागाले म्हणून. उन्हाळ्याच्या दिवसात पाया हलवीत गाणं म्हणालं आहे तिथं, न न न न न न काहीतरी गाणं. त्या गावचा एक माणूस तांब्याची घागर घेऊन मारुतीचा अभिषेक करायचा आहे म्हणून, आज हनुमान जयंती आहे म्हणून घागर घेऊन त्या चलम्याला गेला. तिथं गेलं तर काय दिसाले? हे दृश्य. आणि त्याला बघितल्यावर राग आला. राग आल्यावर त्यानं सहज म्हणलं, ए बेखूब, मध्ये पाय घालून बसतोस? तर हे उठून उभं राहिलं आणि त्याला हसत म्हणाले, आणि माझं नाव तुला कसं कळालं? कसं कळालं नाव? गाव बदलल्यानं फायदा आहे का स्वभाव बदलल्यानं? वेश बदलला, वेशभूषा बदलली, भाषा बदलली, गाव बदललं, देव बदलला, गुरु बदलला, महाराज बदलला, स्वभाव गरज आहे स्वभाव बदलण्याची. मायबाप काही बदलत बसायची गरज नाही. स्वभाव बदला, विचार बदला. आणि म्हणून ते बदलायचं असेल तर एकच करा, एकाच्याच मागं जा. स्वभाव आपला बदलून जाईल. शास्त्र प्रमाण आहे, शास्त्राच्या मागे जा. परमात्माचं शास्त्र वेद आहे, त्याच्या मागे जा. आणि हे असं देवाने सांगितलं, याल तरी या रे लागे अवघे माझ्या. दुसऱ्याच्या मागं जासाल, कितीही बदलसाल तर काही फरक पडणार नाही. तर तुम्ही माझ्या मागे या. कृष्णाच्या मागे जायला
देवाने सांगितलं देव लोकांना, विष्णूनं, मी चालू होता कृष्ण व्हायला, मी चाललो आणि तुम्ही माझ्या मागं मागं तुम्ही या. मी कृष्ण होऊन येतो जातो, तुम्ही गोपाळ होऊन या. सगळ्या देवायला सांगितलं. त्या देव लोकांनी विचारलं विष्णूला की म्हणले, हे भगवान, तू कृष्ण होऊन चाललास, आम्हाला ये म्हणालास. याच्या आधी तू राम होऊन गेलतास, आम्ही वानर होऊन आलतो. त्यावेळेस काही सुख मिळालं नाही, खायला मिळालं नाही. 6 महिने पाला खाऊन जगावं लागलं. वनवास तुझ्या मागं आल्यानंतर केलास आमचा. हां, भगवान शेषनारायण बी म्हणले की तुझ्या मागं येण्यात काही फायदा नाही. ते सगळे देव बी म्हणले की तुझ्या मागं येऊन काही फायदा नाही, उपाशी मरावं लागते. त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणाले की त्या अवतारात तुम्हाला उपाशी मारलो, पण ह्या अवतारात काय करणार आहात? आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरी म्हणाल तोवरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरी आता नाही उपाशी मारू देणार. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. चला, पण माझ्या मागे या. देवाच्या मागे जाणं गरजेचं आहे. आणि देवाच्या मागे जात असताना, देवाच्या मागे जाणं म्हणजे परमार्थ मार्गावर जाणं, परमार्थ मार्गावर जाणं. देवाच्या मागे जात असताना त्या जाण्याची एक शिस्त आहे, एक अनुशासन आहे, मर्यादा आहे. त्याच्या मागे पोटभर खाण्यासाठी जायचं होतं कृष्णाच्या मागं. कोणाच्या घरामध्ये दही आहे, दूध आहे, लोणी आहे, ते पोटभर खाऊ घालायचं होतं त्याला. आणि हे सगळे मागं मागत होते. पण दुसऱ्याच्या घरातलं खायचं असं, सार खायचं आहे, नवनीत खायचं आहे, लोणी खायचं आहे,
चांगल्या गोष्टी काही अशा कराव्या लागतात की त्याला उजागर करू नये. चांगल्या परमार्थाच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या लपून करायच्या असतात. आपलं कसं आहे की परमार्थ उजागर करावं वाटते आहे ना, आणि संसारात जाहीर राहावं वाटते, संसारात लपून करावं वाटते. आपले केलेले जे काही कारनामे आहेत संसारातले ते बाहेर ठेवावं वाटतात की लपून ठेवावं वाटतात? लपून. बेडी वडायचं असलं तर मंदिराच्या मागं जाऊन वडून यावं वाटते. संसार चोरून करावं वाटते आणि परमार्थ उजागर. माळ जपायची असली तर माणसात बसून करावं वाटते आणि बेडी वडायची असली तर लपून वडावं वाटते. म्हणजे आता सगळं सांगायची गरज नाही. संसार करावं वाटते ते चोरून आणि परमार्थ करावं वाटते ते उजागर. हे उलटं झालं. पण फायदा कशात आहे की जेवढा परमार्थ लपून करल तेवढा फायदा आहे. म्हणून त्याला चोरी सांगितलेलं आहे. चोरी शब्दाचा अर्थ कृष्णानं चोरी केली म्हणजे पोरायला चोरी करायला लावली. याचा अर्थ हे तुमचं सोनं पैसा हे नाही, जे जे काही साधना केली ते गुप्त ठेवली आणि त्याच्यामुळेच त्याचं नाव गोपी. ज्याच्यात गोपनीयता आहे, ज्याचं रहस्य गुप्त आहे, म्हणून त्यांचं नाव गोप. गोप गोपी. गोप शब्दाचा अर्थ काय? गोपनीयता असं त्याच्या. म्हणून ते आपण काही केलं की आपणाला सांगावं वाटते 108 पारायण केलो मी. आपण नाही तर दुसऱ्यानं तरी माईकमध्ये सांगावं आमचे इतके पारायण झाले, आमचे इतके कथा झाल्या, आमच्या इतकं कीर्तनं झाले, सांगावं. तिला म्हणालेत की याच्यामध्ये जात असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, सांगू नका. शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरणी केल्यावर रासनी करावं लागते, झाकून टाकावं लागते. उघडं ठेवल्यावर खाऊन जातात किडे. तसं परमार्थात जी साधना दान पुण्य केलेलं आहे त्याला उघडं ठेवू नये. आणि सध्या सवय कशी लागली? उघडं करायची. सगळ्यांनी ती सवय लावून ठेवली. या पाखंडी लोकांनी सवय लावली. आलं कीर्तनामध्ये की आपल्या पाकेटसाठी, आपल्या पुढच्या वर्षीच्या तारखेसाठी त्या गावच्या माणसाचं वर्णन करायचं. ते माणूस चांगला आहे नाही हे त्यालाही माहीत आहे, पण आपलं चांगलं करून घ्यायचं असलं तर वंगळ्याला बी चांगलं म्हणायचं. अमुक पाटील असे आहेत, अमुक माणसं तसे आहेत, त्यांच्यामुळे येणं झालं, त्यांच्या घरी पापडं खाले, भज्जे खाले, खूप छान होतं, त्यांची ताई बी खूप चांगलं स्वयंपाक, सगळं वर्णन. खूप प्रेम मिळालं तुमच्या गावामध्ये, रडू रडू. कारण की पत्ता लागू देत नाहीत, पत्ता लागू देत नाहीत. किती वर्णन करून करून पुढच्या वर्षीचा नेम पक्का. गावाले सोडतच नाहीत आता. आता ज्याचं वर्णन केलंय ते तर फोन करतच राहते त्याला. बरे हो का महाराज, खुशाल बघा पुढच्या वर्षीचं मग सोडून देसाल आम्हाला. पक्का झालं. हे वर्णन. बोलू नका. दुसऱ्याचं कोणी कोणाशी न बोला. बोलायचंच असेल तर हरी बोला, ना तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. करू नका. म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. असं हे घरात घेऊन गेले, दही दूध तोपलं आणि खाले. आणि त्या घरात जाताना बोलत गेलं तर काय होते? ते झोपलेले गोपी उठून बसतील. खायला मिळते का? सुख मिळते का खाण्याचं?
तसं केलेली साधना जर तुम्ही प्रगट केली तर त्याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. म्हणून बोलू नये, सांगू नये. माणसाला लौकिक जास्त आवडते. माळ जपलालं तर बी माळीवर ध्यान राही ना, कोणी बघालंय की नाही. तुला काय करायचं, तू देवासाठी जपालास की लोकांसाठी जपाला, असलं होऊन गेले हो. म्हणून हे सगळं भामटेपणा आला परमार्थामध्ये. पाखंड वाढत गेलं. गरुड आहे पण आंधळा आहे. याची भरारी कोण्या दिशेनं चालली, देवाच्या की संसाराच्या, माहीत आहे तुम्हाला, पण तुम्हाला बी त्याच्याच मागं जायचं. असं आजचा काळ असा आहे की गिळून घेणारा काळ आहे. आजचा काळ कसा आहे? गिळून घेणारा काळ आहे जीवाला. उद्धाराचं साधन नाही आता, उद्धारासाठी नाही आता, उदरासाठी आहे परमार्थ. उदरपूर्तीसाठी परमार्थ. पाखंड करोनी मानिती जीविका, पाखंड करोनी मानिती जीविका. अखंड करोनी मानिती जीविका, अखंड करोनी मानिती जीविका. उडविती भाविका प्रती ते पाखंड करोनी मानिती जीविका, ओ पाखंड करोनी मानिती जीविका. अखंड करोनी मानिती जीविका, अखंड करोनी मानिती जीविका. पाखंड करतात, जीविका मांडतात, म्हणजे जीवन जगण्याचं साधन बनवतात. पोटासाठी संत झाले कलित बहुत. असं हे गोपनीयता परमार्थाची सांभाळणं आवश्यकता गरज आहे काळाची. तर महाराज सांगतात की हे सार आहे ते ग्रहण करा, आसार आहे ते टाकून द्या. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जास्त वेळ घेतलो नाही ना तुमचा? नाही. खुश आहेत लोक. कशामुळे? कीर्तन सांगल्यामुळे नाही, लवकर सोडाले. कीर्तनाला कोण खुश व्हायला गेले? असं झालं. वेळ बी चुकून होता. 11 ते 1 असावं काल्याचं कीर्तन. दिंडी येईना, दिंडी येईना. आता एवढ्या दुनियातल्या दिंड्या यायला तर प्रधान सांगीचीच येईना. अशी कशी दिंडी आहे? दिंडीचा वेळ बदलायचा. 10 वाजता घरून निघायचं तर तिथून 7ला निघावं सकाळी. बिघडते का? कशी येईना दिंडी? दिंडी येत्या, सगळंच होते. पण करायची आपली संकल्पना तशी असावं. ठीक आहे, झाला, वेळ झालेला आहे. खूप खूप धन्यवाद.